सर्व ऑफिशियल स्कोरर मनापासून धन्यवाद. सर्व लाडक्या पंचांचं मनापासून आभार. संध्याकाळच्या सत्रात महत्वाच्या मॅचेस आणि या महत्वाच्या मॅच मध्ये शेलारी संघाने जय जयकार करायला सुरुवात केली आहे. पहिली विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद, पहिलं पाखरू आझाद. भोपळाई न फोडता मैदानाच्या बाहेर योगेशवरती फार मोठा विश्वास आणि त्याच्या फॅन फॉलोविंगला त्यानं नाराज केले. इथे पहिली विकेट आली आहे. शून्यावरती पहिला गडी बाद. गोलंदाज रोहनचा करिश्मा अतिशय चांगला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच पासून ज्यानं इम्प्रेस केलं तो रोहन मात्र इथे या मॅच मध्ये सुद्धा इम्प्रेसिव्ह कामगिरी करायला सुरुवात केली आहे. पहिला डॉट, त्यानंतर विकेट, चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानावरती करण आलाय, उजव्या हाताचा बॅटर. इथे मिसटायमिंग स्ट्रोक, झेलची सुवर्ण संधी. मिडॉनला झेल टिपलाय. पाठोपाठ दुसरा हादरा दिलाय रोहन. मैदानावरती आग लावलीये. पाठोपाठ दुसरा फलंदाज माघारी परततोय. करण शून्यावरती बाद. रोहनच्या माध्यमातून सलगच्या 2 विकेट आहेत. ही इज ऑन हॅट्रिक. तानाजी दादा भोईर यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आले रोहनसाठी. च्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक रोहनसाठी आलंय. शेलारी संघासाठी दर्जेदार सुरुवात केली आहे. दमदार सुरुवात रोहननं केली आहे. ही इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज होतोय. निश्चितच या मॅच मध्ये आपण पाहताय हॅट्रिक होईल का. बॉलर तयार रोहन. राईट मोर द विकेट न फटका खेचलाय. फटका चांगला आहे. वाईडी स्ट्रॉंग ऑनला क्लिअर केलंय. सरळ चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. वार पे वार, पलटवार, चौकार. फटका चांगला आहे. पहिला चौकार आणि त्यानंतर सलगचा दुसरा मोठा ब्लास्ट. बॅटिंग करण्यासाठी वैभव आलाय आणि वैभवशाली बॅटिंग तो करतोय. हेलिकॉप्टर उडवलं, लँड झालं सीमारेषेच्या बाहेर. झुगरेवाडी ब्रँडेड षटकार. सोडल्या झुगरेवाडी टीमनं. पहिल्या 3 चेंडूंवरती वर्चस्व राहिलं रोहनचं. त्यानंतर मात्र इथून हल्लाबोल चढवत असताना 3 चेंडूंमध्ये तब्बल 14 धावा वसूल केल्यात. लाडके उद्योजक मान्यवर रुपेश दादा देसले, उद्योजक वैभव दादा चौधरी, त्याचबरोबर आर्मी मॅन राकेशजी म्हाडसे सर या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित होत आहेत. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. रोहनसाठी कॅश प्राइज आले. तानाजी दादा भोईर यांच्याकडनं 200 रुपयाचं प्राइज, त्याचबरोबर सिराजदादा शेख यांच्याकडनं 500 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. इथे पहा फटका खेचलाय. चेंडू हवे, झेलसाठी धावतायत. मिड विकेटला फिल्डर आहे. चांगला झेल. फलंदाज होतोय फेल.
षटक क्रमांक 2 ची सुबक सुरुवात केली आहे शेलारी टीम साठी. गोलंदाजीसाठी आला केतन आणि त्यानं टिपलाय गडी. फलंदाज बाद. तुम्ही पाहताय द्वंद्व युद्धाला सुरुवात झाली. 5 दिवस गाजवले. त्यानंतर सुपर 5 मध्ये आल्यानंतर हा लढा तुम्ही पाहताय. जबरदस्त द्वंद्व युद्ध मैदानात रंगलंय. सुरुवातीच्या 3 बॉलवरती आपण पाहिलं तर बॅकफूट पंच देताना रोहननं तुफान गोलंदाजी केली. 2 विकेट टिपले होते. त्यानंतर वैभव मैदानावरती आला. त्याच्या बॅटमधनं वैभवशाली फटकेबाजी. 1 षटकार 2 चौकार. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर विकेट. ठोसा देत आहेत. वारावरती पलटवार. ठोसा टिट फॉर टॅट. उत्तर लगेच मिळतंय. इथे पाहायला मिळते सिंगल धाव. सिंगल धावेची मदत आली आहे. स्कोरबोर्ड पुढे हलेल. धावफलक जाऊन पोहोचलं ते 15 वरती. 15 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज केतन गोलंदाजी करत असताना 2 चेंडू फेकलेत. 1 धाव खर्च केली आहे. इथे सुद्धा मिस टायमिंग. जेलची सुवर्ण संधी. पकडा कॅच. जिंका क्रिकेटची मॅच. पकडलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. माघारी परतत असताना लागलाय हा हादरा. चौथा बॅट्समन आउट होतोय वैभव तंबूच्या आश्रयाला. मैदानावरती दोन्ही संघ ताकद लावतायत. झुंज पाहायला मिळतीये. एका बाजूने धावा येत आहेत. दुसऱ्या बाजूने विकेट येत आहेत. काठी की टक्कर मैदानावरती. अशाच प्रकारची टक्कर ना हो. मैदानावरती झुंज तुफान चालली आहे. जबरदस्त गोलंदाजी केतन करतोय. 3 चेंडू त्यानं फेकलेत. 1 धाव देत असताना 2 गडी त्यानं टिपलेत. चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज नव्या धावांचा निवृत्ती मैदानावरती. इनट नंबर 6 6व्या क्रमांकावरती मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. उजव्या हाताचा बॅटर. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. वाईडिश लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी वेगानं जाऊन चेंडूला पकडलं. फेकलं. फक्त 1च धाव मिळेल. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती आपण पाहताय तर थोडीशी हालचाल. स्कोरबोर्ड पुढे सरकलं 16 वरती. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा इथे धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच. दर्जेदार स्पर्धा. शेवटच्या महाअंतिम टप्प्यात आपण पोहोचलोय. शेवटचा दिवस. 5 दिवसापासून खेळीबिळीच्या वातावरणामध्ये आंबेगावकर चषकाचा थरार. इथे जागेवर खेळलाय. फिल्डर जागेवर तैनात. सीमारेषेवर टिपलाय झेल आणि संपलाय अजून एका फलंदाजाचा खेळ. पाठोपाठ झटके मिळत आहेत. टीम झुगरेवाडी बॅकफूट वरती. दुसऱ्या बाजूने जय हनुमान शेलारी या 2 संघांच्या दरम्यान टेबल टॉप 5 टीमचा हा थरार. सुपर 5 च्या मॅचेस आपण पाहताय. रंगारंग सोहळा. संध्याकाळचं वातावरण. हळूहळू आपण संध्याकाळच्या वातावरणामध्ये एंटर करतोय. सूर्यदेवतांना सुद्धा आग ओकायला निश्चितच दुपारच्या सत्रात सुरुवात केली होती ती कमी झालीये. उन्हाचा दाह कमी होतोय. मात्र मॅच गरम व्हायला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहताय चांगल्या प्रकारचं कमबॅक केलं गोलंदाज केतननं. दर्जेदार गोलंदाजी. रोहनच्या पहिल्या षटकात आपण पाहिलं फक्त पहिल्या 3 चेंडूंवरती एकही धाव नव्हती. त्यानंतरच्या 3 चेंडूंवरती हल्ला चढवला. 14 आल्या. पुन्हा कमबॅक झालं. त्यानंतर आपण पाहताय केतन गोलंदाजीसाठी आला. त्यानं फक्त 3 धावा खर्च करत असताना 3 विकेट मिळवल्यात. एकंदरीत षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आहे आणि 17 धावा धावफलकावरती. 17 वरती खतरा उभा राहिलाय. झुगरेवाडी टीमला इथून कमबॅक करावं लागेल. हिरव्या रानाची पाखरं मैदानावरती बॅटिंग करत असताना निश्चितच कमबॅक करावं लागेल. बॅटिंग करावी लागेल. झुंजार खेळ करावा लागेल. निश्चितच इथून चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. मंजिले मिले या ना मिले
ये तो मुकद्दर की बात है, मगर आप कोशिश भी ना करो ये बहुत गलत बात है. मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि या 6 चेंडूंवरती धावा बनवाव्या लागतील मित्रा. 2 षटकं संपली, 17. खतरा उभा राहिलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॅटच्या टोला लागतोय. गलीमध्ये ट्रॅव्हल होत असताना सिंगल धाव कंप्लीट होतीये. एका धावेची मदत येईल. स्कोरबोर्ड पुढे हालेल ते 18 वरती. शेवटच्या अंतिम षटकाची जबाबदारी गोलंदाज तुषार वरती आली आहे आणि तुषार भूषण वरती आली आहे आणि भूषणनं पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली आहे. भूषणचा हा फुलटो चेंडू, फटका चांगला. फिल्डर मात्र बरोबर जागेवरती तैनात. विवरशने अंतर्गत ट्रॅप मध्ये अडकवलंय. बडी मछली जाल में और एक गिरा. फलंदाज बाद. एका बाजूने जय गावदेव झुगरेवाडी, दुसऱ्या बाजूने जय हनुमान शेलारी. या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा लढा, झुंज, द्वंद्व युद्ध मैदानावरती बिग फाईट मुकाबला. फाईट देतायत एकमेकांच्या विरोधात, चांगली टक्कर देतायत. जबरदस्त मॅच. फलंदाज बाद झालाय. भूषणला मिळालेलं सुयश. बॅट्समन आउट होतोय. नवीन फलंदाज आदिनाथ आलाय. नंबर 8 वरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. लोअर मिडल ऑर्डर मध्ये त्याला इथून किल्ला सहर करायचा आहे. बुडती नौका किनाऱ्यावरती आणायची आहे. संघ संकटात सापडलाय, संकटातून बाहेर काढायचंय. चांगली बॅटिंग करावी लागेल. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवायचंय. ही जिम्मेदारी त्याला स्वीकारावी लागेल. बॅट्समन तयार. आदिनाथ लेफ्ट हँडेड फलंदाज. गोलंदाजी मार्कवरनं भूषणला तुम्ही पाहताय, ज्यानं 2 चेंडू टाकलेत. 1 धाव खर्च करत असताना 1 विकेट मिळवली आहे. शेवटचं महाअंतिम षटक चालू आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. युवा भूषण लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं यावेळेस पहा फुलटो चेंडू आहे, हलक्या हाताने खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी 30 यार्ड मध्ये स्टॉप केलं. सिंगल 1च धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. 1 धाव मिळाल्यानंतर स्कोरबोर्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळतं ते 19 वरती. शेवटच्या षटकातील 3 बॉल शिल्लक आहेत. कोणताही वेळ न घेता मैदानावरती त्वरित पाठवायच्या. लक्ष्मणजी घरत उद्योजक, प्रोपायटर ऑफ समर्थ कृपा सायबर कॅफे मुरबाड, त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांचं या व्यासपीठावरती आहे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जिंकणारी टीम सेमीफायनल. साई किरण नवापाडा समोर कोण, याच्यामध्ये ड्रॉ, बॉल आउट किंवा 2 टीम मध्ये 2 प्लेयर्स मध्ये रनिंग काही होऊ शकतं. प्रिपेअर राहा दोन्ही टीम्स. ज्या विजेत्या असतील थोड्याच वेळात तुम्हाला ती माहिती मैदानावरती पोहोचवली जाईल. हा सामना पाहूयात किती वेळ जातोय. जर वेळ आपल्याकडे असेल तर बॉल आउट. षटकाराच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षकाने झेल टिपला त्याच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जातं आणि ते स्वीकारताना त्या ठिकाणी साई किरण नवापाडाचे प्लस हेमंत. चला पेट्रोल सुटलंय भावाचं, अभिनंदन. मंचावरती मान्यवरांची शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. उद्योजक रुपेशदादा देसले या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करूयात. मान्यवर रुपेशजी देसले साहेबांना विनंती आहे आपण या. आदरणीय चंद्रकांतजी भोईर यांच्या शुभ हस्ते मान्यवर रुपेशदादा देसले यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करूयात. मॅच ऑन. टार्गेट पुन्हा एकदा तेच जे मागच्या मॅच मध्ये होतं ते अवघ्या 3ऱ्या ओव्हरच्या सुरुवातीलाच फिनिश झालं होतं. इथे पाहूयात वेळ लागेल की टार्गेट थांबवलं जाईल.
जय हनुमान शेलारी त्यांच्या विरुद्ध इन ऍक्शन आहे जय गावदेव जुगरेवाडी वाघाचीवाडी टीमचे कॅप्टन आणि पूर्ण टीम कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला येऊन इथे समोर थांबा पटकन. त्याचबरोबर मंचावरती वैभवदादा चौधरी उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय वैभवदादा चौधरी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. नो DRS बिकॉज अल्ट्रा एज स्निकोमीटर आपल्याकडे नाहीये. मॅच झाली आहे सुरू आणि जबरदस्त सेमीफायनल यानंतर येईल आपल्या समोर. दोन टीम मध्ये बॉल आउट ड्रॉ किंवा रेस लागली जाईल. या पाहूयात एक्झॅक्टली काय ऑर्गनायझरचा डिसिजन येतो थोड्याच वेळात तुम्हाला आम्ही सांगू. इथे देखील बॉल चांगला आहे. राऊंड विकेट येत आहेत. अवे फ्रॉम दी बॉडी ठेवला जात आहे फलंदाजाच्या रेंज पासून थोडस दूर. सुरुवात झाली आहे 2 डॉट बॉल न. आर्मी मॅन मान्यवर राकेशजी म्हाडसे सर मंचावरती उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करूयात. मेजर राकेशजी म्हाडसे सर यांचा शुभ सन्मान आंबेगाव ग्रामस्थांच्या वतीनं आपण करत आहोत. बॉल तयार राईट हम राऊंड विकेट. टप्पा पडला हा देखील चाललाय आता बाहेर आणि आता राकेश शहा सरांचा इशारा. वाईट बॉल. त्याचबरोबर मंचावरती समर्थ कृपा सायबर कॅफेचे प्रोप्रायटर मान्यवर लक्ष्मणजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्योजक लक्ष्मणजी घरत यांचा शुभ सन्मान मान्यवर नरेशजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. इथे फटका मिडलिंग झालाय टायमिंग झालंय हो झालंय. प्रयत्न अप्रतिम होते जुगरेवाडीच्या फिल्डरचे. हाताला स्पर्श करून बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि गोलंदाज देखील तिकडे अप्रिशिएट करतोय. ट्राय चांगलं होतं. स्वतः बॉलर कॅप्टन आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज भरत येईल का परत. कारण आता 3 बॉलमध्ये 7 खर्च झालेत. डिफेंड करायच्या 3 ओव्हर 27. इथे क्लीन बोल्ड काढलं जाईल का असं काही वेळ चर्चा सुरू होती आणि नॉट आउट. मग त्या बॉल जातो इकडे डॉट. भरतने केलंय कमबॅक. डॉट बॉलची होती समाप्ती. जुगरेवाडीच्या क्रिकेटच्या डिक्शनरीच्या शब्दात आहे ना हार नावाचा शब्द नाही आहे. आणि समोर तुम्ही पाहताय जय हनुमान शेलारी. मैदान गाजवणं आणि मैदान जिंकणं या टीमला चांगल्या प्रकारे जमतं. बॉल तयार. अजून एक चांगला बॉल कॅचचा कॉल. फिल्डर सेट आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग टिपला गेला जेल. भरतला मिळते विकेट आणि भरत आलाय परत. वरती 7 जुनी अंतिम एका बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय टीम MS11 जय हनुमान वाघाची वाडी पूर्ण संघ येऊन आणि साई किरण नवापाडा आपण देखील कॉमेंट्री बॉक्स समोर रोहित पूर्ण टीम येऊन थांबायचं. अंतिम बॉल पहिल्या षटकातील पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल असेल. 3 ओव्हरची मॅच आहे तरी देखील पॉवर प्ले पण या ठिकाणी ठेवलाय. त्याचा फायदा फलंदाजी करणारी टीम उचलेल का. आतापर्यंत बॉलिंग लाजवाब झाली आणि अजून एक डॉट बॉल. म्हणालो ना जुगरेवाडीच्या क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये हार नावाचा शब्द मित्रांनो नाही आहे. षटक संपलं पहिलं. टार्गेट 27 होतं. एक षटकार आला तरी देखील खर्च केलेत भरतनं फक्त 7. जुगरेवाडीचे क्रिकेट प्रेमी असाल तर एकदा कॅप्टनसाठी टाळ्या नक्की बनतात. ग्रेट कमबॅक फ्रॉम बॉलर. समीकरण मैदानावरती उरलंय 12 बॉल आणि आता शेलारीला करायचे धावा 20. वॉट अ मॅच. प्रत्येक सामना चुरशीचा काटाकीर आणि लढत खतरनाक होताना आपल्याला पाहायला मिळते. अशाच मॅचेस तर या मैदानावरती आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी पाहायच्यात. आयुष्यामध्ये जर संसार सुखाचा करायचा असेल प्रेमाची साथीदाराची गरज जशी महत्वाची असते. रखमाई नुसली म्हणून नातं तुटलं नाही. विठ्ठल थांबला म्हणून प्रेम कमी झालं नाही. जिथे जागा रागाला असते तिथे नातं दीर्घकाळ टिकतं. आणि क्रिकेटच्या मैदानावरती देखील तोच रुतबा तोच राग मनामध्ये असेल जिंकण्यासाठी
तर मात्र क्रिकेट देखील प्रचंड जोशात आणि थाटात तुम्ही खेळू शकता. शेलारीकर ते करतील का? पुनरागमन या मॅचमध्ये त्यांचं होईल का? या पाहूयात. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 20 धावेची गरज आहे. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. पण प्रयत्न इतके करा की काही मिळालं तर नशिबाचा खेळ, पण परमेश्वराला देणं भाग पडेल. हे व्यासपीठ दिनेशजी घरात आणि त्यांची टीम ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. टप्पा पडलाय, खूप जास्त फिरलाय, बॉल चाललाय, वाईट पुन्हा टाकावा लागेल. हे व्यासपीठ त्याच्या बाजूला असणारे सगळे प्रेक्षक आता तुम्हाला पाहायला मिळतात. मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा या ठिकाणी मॅच पाहतोय. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यानी कोपऱ्यात क्रीडा रसिकांची प्रचंड गर्दी आहे. स्वागत आहे, नमस्कार, राम राम. मुरबाड म्हसा नगरी. आता लवकरच म्हशाची यात्रा येते. थाटात आणि उत्साहात आपल्या परंपरेला जोपासणारी म्हसाची यात्रा म्हणजे एक ऐतिहासिक जत्रा. इथे लॉंग ऑफला फिल्डर, टिपलाय झेल, फलंदाज बाद. त्यांचे भाऊजी उद्योजक तथा समाजसेवक काकडपाड्याचं ज्येष्ठ नेतृत्व भगवानदादा हरड, आपलं स्वागत आहे आंबेगावकर चषकाच्या अंतिम दिवसात. आणि नुकताच एक गुड न्यूज मिळाली आहे. अंडर-16 जी स्पर्धा तोंडली गावाला सुरू आहे त्या ठिकाणी ब्रँड ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. सो त्या सर्व टीम्सला देखील आपण देऊयात कॉंग्रॅच्युलेशन. खूप साऱ्या शुभेच्छा या सगळ्यांना पण देऊयात. 1 बॉल 5ला गोल्डन 6 मारून खरं तर ब्राईट ब्रदर्स आंबेगाव चॅम्पियन झाली आहे. त्यांचं विशेष आभार. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव, आज केक तो कटेगा, सब में बटेगा. कारण चौथं पर्व देखील यशस्वी होताना या स्पर्धेचं आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालं. इथ्या बॅटन पॅडमध्ये टाकला होता, थोडंसं समोर होता, आडव्या बॅटनं ऑनसाईडला टर्न केलाय आणि मी त्या धावा त्या ठिकाणी आपण पाहताय. एक एरी सिंगल आणि सिंगलला स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावर 1ने पुढे फ्लॅग होत असताना 9 ऑन दी बोर्ड. अजूनही बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 10. हे व्यासपीठ सध्या तुम्हाला पाहायला मिळतं. या चमचमत्या ट्रॉफीसाठी सुरू असणारा संघर्ष मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 10 बॉल 18 धावेची गरज. 10 चेंडू शिल्लक आहेत, 18 रन्स बनवायच्यात. चांगली चालली आहे मैदानावरती मॅच. समोरून समोरून फिरवलाय, अगदी समोरून फिंगर रोल करत टाकलेला हा लेग ब्रेक रायटी बॅटर्ससाठी प्रभावी ठरलाय. आणि डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. रुतबा समंदर जैसा रखो, शेर भी पाणी पिये तो सर झुका कर. आंबेगावकर चषक तसंच आहे. अगदी शांत स्वभावानं हळूहळू प्रगती करत चाललेत आंबेगावकर ब्राईट ब्रदर्स. इथे बॉल हवेत, कॅचचा कॉल, व्हेरी गुड टेकन बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकानं टिपलाय त्या ठिकाणी एक अतिशय सुंदर असा झेल. आणि हे तुम्ही पाहताय ब्राईट ब्रदर्स आंबेगावची पूर्ण टीम सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतीये. या एक नजर टाकूयात. रोशन आहेत तिकडे, दिनेश दादा घरात आहेत. आता हे व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळत आहे जिकडे मान्यवर मोठ्या संख्येनं आलेत. ब्राईट ब्रदर्स आंबेगावसाठी एक गोष्ट आहे ना रोशन, दिनेश दादा घरात जितकं साधं आणि सरळ व्यक्तिमत्व, ना कोणता दिखावा ना कोणता मोठेपणा. दिनेश दादा घरातसाठी फक्त इतकंच, दिखावा करना नहीं आता मुझे, अच्छा या बुरा. जी भोईर त्यांच्या साथी सहकाऱ्यांचं चांगलं सहकार्य आमच्या संयोजक समितीला लाभलेलं आहे. त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. अशाच सहकार्याची अपेक्षा येणाऱ्या पुढील हंगामात आमच्या ब्रँड ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आणि आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीला आपल्या वतीनं अपेक्षित आहे. वी फॉर विक्ट्री या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल सचिनदादा भोईर मॅच एन्जॉय करतात. सारिका हॉटेल मुरबाडमधील अट्रॅक्शनचं सेंटर म्हणजे हॉटेल सारिका. आणि त्या हॉटेलमध्ये सगळं जे मॅनेजमेंट आहे पूर्ण सचिनदादाच्या खांद्यावरती ती जिम्मेदारी असते. प्रामाणिकपणा आयुष्यामध्ये तुम्हाला काय देतो तर ती जिम्मेदारी आणि प्रामाणिकपणातून काय मिळतं तर त्यातून मिळतं विश्वास. आणि अशा दोस्तीच्या दुनियेतील हॉटेल सारिकाचे सर्व सचिनदादा भोईर यांचं आगमन झालं आहे. कोणतीही पार्टी असू दे किंवा तुम्हाला तुमच्या गेस्टला एक चांगली ट्रीटमेंट द्यायची असेल, चांगलं फूड तुम्हाला पाहिजे असेल तर एकदा आवर्जून हॉटेल सारिकाला व्हिजिट करा. मुरबाडमध्ये आलात ना की गुगल मॅपवरती हॉटेल सर्च केलं ना की सगळ्यात आधी नाव येतं हॉटेल सारिका. कारण हॉटेल सारिका हे फक्त नाव नाही तर ब्रँड आहे. कारण तिथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा
केला जाणारा आदर सत्कार आणि पाहुणचार ही हॉटेल सारिकाची ओळख आहे आणि पुढील वाटचालीसाठी सचिन दादा आणि पूर्ण हॉटेल सारिकाच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टीमची टोटल धावफलकावरती 2 ने पुढे जाते 16 ऑन बोर्ड. बॉल बाकी आहेत 4, रन बाकी आहेत मैदानावरती 11. थ्रीला मॅचमध्ये फील आहे. ज्यांना हृदयाच्या झटक्याचा त्रास आला असेल ना, थोडेसे लांबच राहा. ही मॅच घातक आहे. वळणाची रस्त्यात पुढे धोका आहे. फ्रंट फुटला पुढे सरसावत बॉल आला डीपमध्ये समोर लॉंग ऑफला एक सिंगल झाली आहे, पूर्ण झाली आहे. मिसफील्ड मागे बॅकअप आलाय. आयुष्यामध्ये बॅकअप पाहिजे तर तेव्हाच पॅचअप होतो आणि धावफलक 2 ने पुढे जात आहे. जर इथे बॅकअप नसतं 4 मिळालं असतं आणि धावफलकावरती धावा 2 ने पुढे जातील 18. बॅकअप मैत्रीत पाहिजे, बॅकअप उद्योग क्षेत्रात पाहिजे. बाधक तुम्हाला फायनान्शियली किंवा फॅमिलीमध्ये पाहिजे. बट जर प्रेमात सेकंड बॅकअप तुमच्याकडे असलं की पॅचअप नाही, तुमचा पॅकअप झाला समजा. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 18. 3 बॉल 9 रन बाकी आहेत. कंपल्सरी चेस, 3 चेंडू 9 धावा. आणि प्रेम म्हणजे की त्याग. प्रेम म्हटलं की आयुष्य जगण्याची मजा. एखादी नदी डोंगरातून निघते, समुद्रामध्ये विलीन होते, तिचं अस्तित्व संपतं, पण ती रस्त्यामध्ये कधी कुणाला विचारत नाही मित्रांनो. एकदा पर्वतातून नदीचा प्रवास सुरू झाला की नदी किती लांब आणि पर्वत समुद्र किती लांब, अंतर कापलं जातं आणि समुद्रामध्ये जाऊन नदीचं अस्तित्व संपतं, पण तिचं समर्पण त्या छोट्या छोट्या नद्यांमधनं तयार होतो एक विशाल समुद्र. इथे झाली आहे मिसफील्ड आणि आता चुकीला माफी नाहीये. बॉल शिल्लक आहे 2, रन बाकी आहेत मैदानावरती 5. 2 बॉल 5 धावा. तुम्ही आधी बसलात, त्यानंतर थोडेसे स्टँडअप झाले आणि गॅप होता फिल्डिंग पोझिशन मध्ये. तिकडे बॉल ट्रॅव्हल झालाय. त्याला बाबा पकडूनच घेऊन जा डायरेक्ट. जे काय होईल ते आजच. थकलास तर संपलास. तर थांबलाय तो आता, कर ना परत पाठलाग. अरे आरामात होईल बाबा. बॉल बाकी आहेत 2, रन बाकी आहेत मैदानावरती 5. फुल पॅक आहे क्राऊड. मोठ्या संख्येनं प्रेक्षक या ठिकाणी आलेत. कॅमेरामॅन सगळ्यांना कव्हर करतात. लाजवाब 10 क्रिकचं टेलिकास्ट. 5वं पर्व अजून धमाकेदार होईल मित्रांनो. हे तर 4थं. इथे फटका फसला. बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल. मिड विकेट टिपलाय झेल. आली आहे शेवटच्या बॉलवरती मॅच. 1 बॉल 5, गोल्डन 6 किंवा मैदानावरती एक चांगला बॉल. जुगरेवाडी की टीम शेलारी. धावफलकावर आपल्याला रन सध्या पाहायला मिळतात. स्कोर धावफलकावरती आहे 22. बनवायच्यात 1 बॉल. जिंकण्यासाठी धावा 5. शेवटचा अंतिम बॉल आणि मैदानावरती फलंदाजीसाठी दाखल झालाय तुषार विशे. एक बॉल 5. न्यू बॅटर मैदानावरती झाले दाखल. येस, कंपल्सरी चेस आहे आणि फलंदाजीसाठी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय तुषार विशे. मॅच आवडली असेल प्रेक्षकांनो, होऊ दे एकदा जोरदार टाळ्या. आणि सेमीफायनल मध्ये होईल बॉल आउट. बट सेमीफायनल मध्ये साई किरण नवापाडा समोर कोण, आणि हा चाललाय बॉल. हा चाललाय यष्टीरक्षकाच्या हातात. वाईट बॉल. 1 बॉल 4. आता घेण्यात आलाय फिल्डिंग साईड DRS. थर्ड अंपायरच्या भूमिकेत अजित पुत्रन सर. याच दरम्यान शुभागमन झालंय. रुबान म्हटलं की फार्म हाऊस अनेक आहेत आणि आमचे मित्र 50-50 परिषदा भंडारी यांच्या पूर्ण फार्म हाऊसला आमचे जे दादा मॅनेज करत असतात
दीपकदादा फोपे यांचं आगमन झालंय बलिवऱ्यावरनं. आपलं स्वागत आहे. आणि हा डिसिजन या ठिकाणी आलाय सेमी फायनल मध्ये इंटर होण्यासाठी. आता जुगरेवाडीला पाहावी लागेल. एक बॉल वाट, एक बॉल 4. हा वाईट बॉल आणि षटकार मारला तर 1000. रोहित घरत यांच्याकडून, चंद्रकांत दादा भोईर यांच्याकडनं 500. मॅच जिंकवली तर टोटल 1500 एका षटकार किंवा चौकारासाठी. शेलारीसाठी लागले प्राइज. शेलारी समोर है जुगरेवाड़ी. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना पड़ता है, हार कर जीतने वाले को लोग यहाँ शेलारी या क्वेश्चन जुगरेवाड़ी क्या कहते हैं. शेवटचा बॉल होऊ दे एकदा जोरदार टाळ्या. एक बॉल 4 आणि डॉट बॉल. यष्टीरक्षकाचं कौतुक. जिंकली आहे मॅच टीम. जय गावदेव जुगरेवाडी. बोला गणपती बाप्पा. अभिनंदन. चला या जाऊया बॉल आउट कडे. आणि बॉल आउट होईल MS11 जय हनुमान वाघाची वाडी आणि टीम जय गावदेव जुगरेवाडी. जुगरेवाडी तिकडेच थांबा. 3 बॉलर नावं द्यायची काही गरज नाहीये. तुम्ही कोणीही 3 जण टाकू शकता. बॉल आउट केला जाईल. जिंकणारी टीम बॉल आउट वरती फायनल. चाफेवाडी इफ यू पॉसिबल